दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मंदिराचं मूळ सौंदर्य पुन्हा भाविकांना पाहायला मिळणार आहे। तब्बल 72 फूट उंच मूळ मंदिर दर्शनात येणार असून संवर्धनाचा 80 कोटींचा आराखडा तयार झालाय। पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होणार आहे। सध्या तयार झालेला आराखडा पुरातत्व विभागाच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय। श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिर आणि यमाई मंदिराच्या संवर्धनासाठी 80 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय। या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे मंदिराचं ऐतिहासिक, वास्तुशास्त्रीय आणि आध्यात्मिक सौंदर्य पुन्हा भाविकांसमोर खुलं होणार आहे। मंदिराच्या परिसरात कालांतराने जमलेला 3 फूट उंचीचा सिमेंट थर पूर्णपणे काढण्यात येणार असून मूळ मंदिराची 72 फूट उंची पूर्ववत केली जाणार आहे। सध्या तयार झालेला आराखडा पुरातत्व विभागाच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय। 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्योतिबा मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर नियोजन विभागानेही याला प्रशासकीय मान्यता दिली आहे। पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये ज्योतिबा मंदिरासाठी 55 कोटी आणि यमाई मंदिरासाठी 25 कोटींचं बजेट निश्चित करण्यात आलंय। सिमेंट काँक्रीटच्या नव्या कामांऐवजी मूळ दगडी रचना आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यावर भर दिला जाणार आहे। दरम्यान मंदिर परिसरातील इतर विकास कामांसाठी 179 कोटी 59 लाख रुपयांचा आराखडाही सुरू करण्यात आलाय। यामध्ये डोंगरावरील पायवाटांचं संवर्धन, ज्योतस्तंभ, केदार गार्डन, चाफे वन, तलावांचं सुशोभीकरण, अंगारकर वाडा, बाब यांचं जतन, शौचालय, पाणपोई आणि पार्किंग व्यवस्था यांचा समावेश आहे। जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार हे संपूर्ण आराखडे महिनाभरात सादर करण्यात येणार आहेत।